नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेन्शुरेशन या प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 7 हा जो काही प्रॉब्लेम सेट आपल्याला दिलेला आहे, या प्रॉब्लेम सेटवरचे काही महत्त्वाचे आणि मिक्स्ड एक्झाम्पल्स याच्यामध्ये दिलेले आहेत. हे सगळे मिक्स्ड एक्झाम्पल्स आपल्याला आज या ठिकाणी सोडवायचे आहेत. मी सुरुवातीलाच सांगितलं की प्रॉब्लेम सेटमध्ये जे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले असतात त्यामध्ये त्या प्रकरणामध्ये दिलेल्या सगळ्या बाबी, त्या प्रकरणामध्ये दिलेले सगळे फॉर्म्युलीज याचा एकत्रित विचार केलेला असतो. कुठल्याही एकाच प्रकारचं उदाहरण किंवा एकाच प्रकारचे अनेक उदाहरणं असे यामध्ये नसतात. ईच अँड एव्हरी एक्झाम्पल इज डिफरंट. प्रत्येक एक्झाम्पल हे पहिल्या एक्झाम्पलपासून वेगळं आहे. त्यामुळे आपल्याला या प्रत्येक उदाहरणाचा विचार करायचा आहे. ईच अँड एव्हरी एक्झाम्पल हॅज डिफरंट कन्सेप्ट्स. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये वेगवेगळे कन्सेप्ट्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्या कन्सेप्टचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सुरुवातीला जी काही उदाहरणं दिलेली आहेत प्रॉब्लेम सेट 7मध्ये, हे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत आणि हे सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स अतिशय सोपे आहेत. यामध्ये तुम्हाला काही उदाहरणं पण सोडवायची आहेत आणि ते उदाहरणं सोडवून झाल्यानंतर तुम्हाला ते ॲन्सर त्याच्यामध्ये चूज करायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स सोडवणं आणि ॲक्च्युअली डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स सोडवणं यामध्ये खूप फरक आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आपल्याला ज्यावेळेस सोडवायचे असतात त्यावेळेस आपल्याला अनेक अंगांनी विचार करावा लागतो. विशेषतः मी तर असं म्हणेल की ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे MCQ या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला असतात त्यावेळेस आपल्याला टोटल त्या भागाचं आकलन झालेलं असलं पाहिजे. तो भाग पूर्णपणे आपल्याला समजलेला असला पाहिजे, तरच आपण त्या ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्सवर अशा पद्धतीने अटॅक करू शकतो. आता आपण थोडेसे हे प्रश्न बाजूला ठेवलेले आहेत. त्याचं कारण असं की डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स आपण आधी पूर्ण करून घेऊयात आणि त्याच्यानंतर या प्रत्येक प्रकरणावर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारू शकतात आणि ते ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स सोडवण्यासाठी काही आपल्याकडे ट्रिक्स आहेत का, त्या ट्रिक्स शोधण्याचा प्रयत्न आपण याच्या नंतरच्या व्हिडिओजमध्ये करणार आहोत. आता यामध्ये प्रॉब्लेम सेट 7मध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे, दिस इज द MCQ टाईप, मीन्स दिस इज द ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स, अँड आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 2 to onwards ऑल दीज क्वेश्चन्स आर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स. तर हे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. उदाहरणं अतिशय सोपे आहेत. हे उदाहरणं वाचल्यानंतर आपल्याला ज्या ज्या गोष्टींचं आकलन होतं त्या बाबी आपण त्या ठिकाणी लिहिल्या पाहिजेत, त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी लिहिल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा असं होतं की आपण उदाहरण वाचून जातो पण आपल्याला काहीच कळत नाही. त्या उदाहरणातलं काय करायचं आहे हे सुद्धा उमजत नाही. मग अशा वेळेस ते उदाहरण आपल्याला 2 वेळा 3 वेळा वाचणं खूप गरजेचं आहे आणि हे उदाहरण आपण वाचून आपल्याला त्याच्यातलं समजून घेतलं पाहिजे आणि तरच आपल्याला ते पुढे जाता येईल. आता काही एक्झाम्पल्स आहेत, हे डिस्क्रिप्टिव्ह आहेत, हे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. हे वर्ड प्रॉब्लेम्स मी या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स मी लिहिणार आहे, काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपल्याला फक्त त्याच्यामधल्या ज्या गिव्हन डाटा आहे, गिव्हन ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे गिव्हन थिंग्स ज्या आहेत त्या गिव्हन थिंग्स मग फक्त मी या ठिकाणी लिहिणार आहे. तर सेकंड क्वेश्चन जो आहे प्रॉब्लेम सेट 7मध्ये तो आहे अ वॉशिंग टब इन द शेप ऑफ फ्रुस्ट्रम. तर ह्या फ्रुस्ट्रम शेप असलेला एक वॉशिंग टब आपल्याला दिलेला आहे. फ्रुस्ट्रम ऑफ अ कोन हॅज हाईट 21 सेंटीमीटर. आता मी ज्याप्रमाणे हे उदाहरण वाचतो आहे त्याप्रमाणे एक छोटीशी डायग्रॅम काढतो, म्हणजे मग आपल्याला लगेच लक्षात येईल की आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 2चा आपण विचार करतो आहे. अ वॉशिंग टब इन अ शेप ऑफ फ्रुस्ट्रम.
एक फ्रुस्टम टाईप असा एक वॉशिंग टब दिलेला आहे. आता फ्रुस्टम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी या ठिकाणी अशा पद्धतीचा एक शेप काढतोय. दिस इज द फ्रुस्टम टाईप वॉशिंग टब. येस, म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की बादलीसारखं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. येस. आता या फ्रुस्टमची हाईट जी आहे, दिस हाईट इज 21 सेंटीमीटर. हाईट ऑफ दॅट फ्रुस्टम और हाईट ऑफ दॅट वॉशिंग टब इज 21 सेंटीमीटर. The radii of circular top and bottom are 20 centimeter and 15 centimeter. बघा, टॉप हा टॉप आहे, या टॉपची जी रेडियस आहे आणि बॉटमची रेडियस आहे, दोघं मला दिलेले आहेत. म्हणजे R1 इज इक्वल टू आणि R2 इज इक्वल टू. R1 अँड R2 आर द टू रेडाय ऑफ द फ्रुस्टम, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे R1 इज 20 सेंटीमीटर अँड R2 इज 15 सेंटीमीटर. या दोन बाबी आपल्याला रेडियस दिलेले आहेत. व्हॉट इज द कपॅसिटी ऑफ द टब, आपल्याला काय विचारलेलं आहे तेवढंच मी या ठिकाणी लिहितो. व्हॉट इज द कपॅसिटी ऑफ द टब. नाउ व्हेन वी हॅव टू फाइंड द कपॅसिटी ऑफ दॅट सॉलिड, कपॅसिटी इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ दॅट सॉलिड. कपॅसिटी म्हणजेच व्हॉल्यूम असतं, म्हणजेच आपल्याला या फ्रुस्टमचं व्हॉल्यूम काढायचं आहे. येस. मग या ठिकाणी काय काय बाबी दिलेल्या आहेत, तर R1 इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, R2 इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, देन हाईट H इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. नाउ व्हॉट इज अ फॉर्म्युला टू फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ द फ्रुस्टम. द फॉर्म्युला इज दॅट 1/3. आता हा फॉर्म्युला आणि कोनचा व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला, या दोघांची कंपॅरिझन मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ कोन अँड व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ फ्रुस्टम. या दोघांमध्ये काय फरक आहे, तेवढा फरक फक्त आपण लक्षात घेतला की बाकीच्या गोष्टी आपल्याला लगेच लक्षात येतील. तर व्हॉल्यूम ऑफ कोन अँड व्हॉल्यूम ऑफ फ्रुस्टम यामध्ये जो डिफरन्स आहे तो फक्त त्या ठिकाणी विचारात आपल्याला घ्यायचा आहे. तर व्हॉल्यूम ऑफ फ्रुस्टम, द फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहूया आता. व्हॉल्यूम ऑफ फ्रुस्टम, व्हॉल्यूम ऑफ फ्रुस्टम इज इक्वल टू, फ्रुस्टम इज इक्वल टू 1/3 पाय. बघा, 1/3 पाय H इन ब्रॅकेट. फरक इथेच आहे फक्त, तो ब्रॅकेट काय दिलेला आहे मला, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. येस, दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ द फ्रुस्टम. सॉरी. आता या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. या व्हॅल्यूज कशा पद्धतीने मी टाकतो पहा. 1/3 इंटू पाय मीन्स 22/7 इंटू H इज 21 in bracket R1 square that is 20 square plus R2 square that is 15 square plus 20 into 15. बघा, याप्रमाणे मला गुणाकार करायचे. आता इज इक्वल टू, मी आता या ठिकाणी लगेच आपल्याला काही जे कॅन्सलेशनचे जे पदं आहेत त्या ठिकाणी विचार करायचा आहे, लगेच कॅन्सल करायचे आहेत. म्हणजेच कॉमन जे फॅक्टर्स आहेत ते कॉमन फॅक्टर्स आपल्याला कमी करायचे आहेत. म्हणजेच थोडक्यात आपल्याला डिनॉमिनेटरच्या संख्येने न्यूमरेटरच्या काही संख्यांना भाग द्यायचा आहे. इथे विचारात घेऊया आपण. 7 त्रिक 21. येस, आणि हा 21 आहेच, म्हणजे टोटली कॅन्सल झाले. इथे काय उरेल, फक्त हा 22. येस, इन ब्रॅकेट. आता हे आपण थोडं स्क्वेअर करून घेऊया. 20 स्क्वेअर मीन्स 400, 15 स्क्वेअर मीन्स 225 अँड 20 इंटू 15 दॅट इज 300. आता या सगळ्यांची मला करायची आहे बेरीज. म्हणजे 22 इंटू या सगळ्यांची बेरीज केली तर ती येते 925 अँड इज इक्वल टू.
आता याचा गुणाकार करून आपल्याला जे आन्सर येतं आहे ते 20,350 सेंटीमीटर क्यूब. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ द फ्रुस्टम. आता हे व्हॉल्यूम ऑफ द फ्रुस्टम इट इज इन द सेंटीमीटर क्यूब. नाउ वी नो दॅट how to convert this centimeter cube into the liters because the capacity is in the liters. ही कॅपॅसिटी आपल्याला लिटर्समध्ये काढावी लागेल कारण तो बाथ टब आहे, त्यामध्ये वॉटर आपण घेणार समजा, तर ते वॉटरची त्याची कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी आपल्याला लिटर्समध्ये काढावी लागेल. मग आपल्याला माहिती आहे की 1000 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू 1 लिटर. दिस इज द इम्पॉर्टंट कन्व्हर्शन. म्हणजे मला काय करावं लागेल तर याला 1000ने डिव्हाइड करावं लागेल. म्हणजेच कॅपॅसिटी ऑफ टब इन लिटर्स इज इक्वल टू 20,350 डिवायडेड बाय 1000 इज इक्वल टू, आता हा एक शून्य तर या ठिकाणी केला म्हणजे 20.35 लिटर्स. 20.35 लिटर्स. दिस इज द कॅपॅसिटी ऑफ दॅट टब. म्हणजे उदाहरण अतिशय सोपं आहे, त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनला सोपं आहे. फक्त आपल्याला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा फॉर्म्युला आठवला पाहिजे. तो फॉर्म्युला कशा पद्धतीने लिहायचा, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करायच्या आणि ते आपल्याला सोडवायचं आहे. येस. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये आपल्याला काही या ठिकाणी दिलं आहे की काही बॉल्स आहेत ते मेल्ट करायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यापासून एक ट्यूब तयार करायची आहे. बघूया आपण कशा पद्धतीने उदाहरण सोडवता येईल. सम प्लास्टिक बॉल्स ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर. सम प्लास्टिक बॉल्स ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर. काही प्लास्टिक बॉल्स आहेत असे. ते प्लास्टिक बॉल मी साधारणतः अशा पद्धतीने काढले. असे काही प्लास्टिक बॉल्स आहेत. याची रेडियस आहे 1 सेंटीमीटर. येस. वेअर मेल्टेड अँड कास्ट इन टू द ट्यूब. प्लास्टिक बॉल्स ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर वेअर मेल्टेड अँड कास्ट इन टू द ट्यूब. त्याची ट्यूब तयार केली. द थिकनेस अँड लेंथ अँड आउटर रेडियस ऑफ द ट्यूब वॉज. बघा आता काय काय दिलेलं आहे. थिकनेस, लेंथ अँड आउटर रेडियस ऑफ द ट्यूब वॉज 2 सेंटीमीटर, 90 सेंटीमीटर अँड 30 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. हाऊ मेनी सच बॉल्स वेअर मेल्टेड टू मेक द ट्यूब. ही ट्यूब तयार करण्यासाठी मला असे किती बॉल्स मेल्ट करावे लागतील. म्हणजे या ठिकाणी मला ती ट्यूब तयार करायची असेल तर त्या ट्यूबचं व्हॉल्यूम विचारात घ्यावं लागेल. एका बॉलच्या रेडियस मला दिली आहे म्हणजे त्या प्लास्टिक बॉलचं व्हॉल्यूम मला विचारात घ्यावं लागेल. येस. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द ट्यूब इज इक्वल टू नंबर ऑफ बॉल्स इंटू व्हॉल्यूम ऑफ द 1 बॉल. हे दोघं इक्वल असतील. येस. हे आपण ॲक्च्युली आता उदाहरण सोडवताना विचार करूया. आता ह्या बॉल्सपासून अशा एक्स बॉल्स आहेत समजा. या एक्स बॉल्सपासून मला काय तयार करायचं आहे, एक ट्यूब तयार करायची आहे. आता ट्यूब ही हॉलो असते. हॉलो म्हणजे आपण त्याला म्हणूया की पोकळ. ही ट्यूब अशा पद्धतीने तुम्हाला तयार करायची आहे. हॉलो ट्यूब तयार करायची आहे. या पद्धतीने मी या ठिकाणी विचार करतोय बघा. येस. हा जो भाग आहे इथे प्लास्टिक आहे फक्त.
आता ही जी थिकनेस आहे, ही थिकनेस मला दिलेली आहे, बरोबर. ही थिकनेस किती आहे? एवढी ही थिकनेस दिलेली आहे मला 2 सेंटीमीटर. बघा ही जी थिकनेस आहे ही 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटरची थिकनेस आहे. हे पहा ही एवढी जी आहे ही थिकनेस आहे. तुमच्या लक्षात येत असेल की हा जो भाग आहे दिस इज द थिकनेस ऑफ दॅट ट्यूब. ती सगळीकडे सारखी असेल या पद्धतीने. येस. नाउ व्हॉट इज द रेडियस? रेडियस ऑफ दॅट ट्यूब इज 30 सेंटीमीटर. रेडियस इज 30 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस मी अशा पद्धतीने दाखवतो इथे 30 सेंटीमीटर. येस, दिस इज द रेडियस. अँड व्हॉट इज द लेंथ ऑफ दॅट ट्यूब? लेंथ ऑफ दिस ट्यूब इज 90 सेंटीमीटर. दिस इज द लेंथ. येस, या ट्यूबची ही लेंथ 90 सेंटीमीटर. आता बघा थिकनेस ऑफ ट्यूब इज 2 सेंटीमीटर. देन देर आर 2 सिलेंडर्स. तुम्ही जर बघितलं असेल तर हे 2 सिलेंडर्स आहेत, आउटर सिलेंडर अँड इनर सिलेंडर. बरोबर आहे. तो मधला भाग जो आहे दिस इज द हॉलो, तो हॉलो पार्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी मला काय करावं लागेल तर व्हॉल्यूम ऑफ दॅट प्लास्टिक ट्यूब इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द आउटर सिलेंडर मायनस व्हॉल्यूम ऑफ द इनर सिलेंडर. त्यावेळेस मला मिळेल फक्त व्हॉल्यूम ऑफ दॅट प्लास्टिक विच इज यूज्ड इन दिस ट्यूब. त्या ट्यूबमध्ये किती प्लास्टिक मला वापरलेलं आहे हे मला काढण्यासाठी मला अशा पद्धतीचा डिफरन्स घ्यावा लागेल. येस. मग यासाठी काय काय दिलं आहे? पहिला मुद्दा आपण या ठिकाणी लिहूया. पहा, द थिकनेस ऑफ ट्यूब इज 2 सेंटीमीटर. या ट्यूबचा थिकनेस 2 सेंटीमीटर आहे. देन देर आर 2 सिलेंडर्स. या ठिकाणी 2 सिलेंडर्स आहेत. येस. देन देर आर 2 सिलेंडर्स. वी हॅव टू टेक ओनली व्हॉल्यूम ऑफ द प्लास्टिक ट्यूब. येस. हियर वी टेक ओनली व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक used to make a ट्यूब. ती ट्यूब तयार करण्यासाठी किती प्लास्टिक वापरलेलं आहे एवढ्याच प्लास्टिकचं व्हॉल्यूम मला काढायचं आहे. म्हणून व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक इन ट्यूब. त्या ट्यूबमध्ये जे प्लास्टिक वापरलेलं आहे त्याचं व्हॉल्यूम किती आहे हे काढण्यासाठी मी काय करेल तर व्हॉल्यूम ऑफ आउटर सिलेंडर मायनस व्हॉल्यूम ऑफ इनर सिलेंडर. येस. यांचं काय करावं लागेल? मला वजाबाकी करावी लागेल. मग आता विचारात घ्या असं की रेडियस ऑफ द आउटर सिलेंडर इज 30 सेंटीमीटर. येस. हे बघा ही रेडियस ऑफ आउटर सिलेंडर इज 30 सेंटीमीटर. हियर इथे खाली म्हणूया आपण. हियर R1 दॅट इज आउटर सिलेंडर. येस. आउटर सिलेंडरसाठी R1 किती? 30 सेंटीमीटर. आता व्हॉट इज द रेडियस ऑफ द इनर सिलेंडर? इनर सिलेंडरमधून बघा हा जो 2 सेंटीमीटरचा जो थिकनेस आहे तो मला याच्यातून वजा करावा लागेल. म्हणजे या इनर सिलेंडरची रेडियस मला मिळेल दॅट इज 28 सेंटीमीटर. 30 मायनस 2. येस. मीन्स R2 इज इक्वल टू रेडियस ऑफ R2 मीन्स रेडियस ऑफ इनर सिलेंडर. येस. अँड इज इक्वल टू 30 मायनस 2 दॅट इज 28 सेंटीमीटर. आता बघा R1 मला मिळाली, R2 मला मिळाली. मग आता हा जो फॉर्म्युला आहे याच्यात मी व्हॅल्यू टाकणार पुन्हा. व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक इज इक्वल टू. आता बघा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आउटर सिलेंडरचं व्हॉल्यूम कसं मी काढणार? सिलेंडरचं व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला πr²h. मग पहिल्या सिलेंडरसाठी मी R1 वापरलं आहे.
म्हणजे पाय R1 स्क्वेअर एच मायनस पाय R2 स्क्वेअर एच. येस, या पद्धतीने फॉर्म्युला लिहिला. काही बाबी मला कॉमन काढता येतील. पाय इज कॉमन, एच इज कॉमन, R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. येस, या पद्धतीने मी या ठिकाणी तो फॉर्म्युला सहज लिहून घेतला. मग आता हा फॉर्म्युला लिहून झाल्यानंतर मला पुढे काय करावं लागेल, तर व्हॅल्यूज टाकाव्या लागतील. मग व्हॅल्यूज कशा पद्धतीने टाकणार मी, तर व्हॉल्यूम ऑफ द प्लास्टिक इन द ट्यूब म्हणजेच हे व्हॉल्यूम डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द प्लास्टिक बॉल. प्लास्टिक बॉल तर मला स्पेरिकल आहे, त्यामुळे याचं व्हॉल्यूम त्या ठिकाणी लिहावं लागेल. म्हणजे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की नंबर ऑफ प्लास्टिक बॉल्स into volume of the one ball is equal to volume of the plastic which is used in that plastic tube, because all these balls are melted and to make the plastic tube. सगळे बॉल्स मला मेल्ट करायचे आहेत. मग किती बॉल्स आहेत असे, त्याचे नंबर ऑफ बॉल्स मला या ठिकाणी काढायचे. म्हणून मला काय करावं लागेल, तर व्हॉल्यूम ऑफ दिस प्लास्टिक ट्यूब डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द वन सच अ बॉल. येस, म्हणजे मी या ठिकाणी आता लिहिणार की रेडियस ऑफ प्लास्टिक बॉल दॅट इज आर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. रेडियस 1 सेंटीमीटर आहे. मग नंबर ऑफ बॉल्स इज इक्वल टू नंबर ऑफ बॉल्स किती लागतील ते मला काढायचं आहे, इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द प्लास्टिक यूज्ड इन दॅट ट्यूब. व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक इन ट्यूब, व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक इन ट्यूब डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ बॉल. एका बॉलचं व्हॉल्यूम. आता इथून तुम्ही विचारात करा घ्या की हे व्हॉल्यूम मी जर इकडे गुणाकारात आणलं तर नंबर ऑफ बॉल्स इंटू व्हॉल्यूम ऑफ वन बॉल इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द प्लास्टिक ट्यूब. म्हणजे असे समजा 10 बॉल्स घेतले आणि ते मेल्ट केले तर तेवढी ती ट्यूब तयार होते. म्हणजे या 10 बॉल्सचं व्हॉल्यूम आणि त्या प्लास्टिक ट्यूबचं व्हॉल्यूम सारखं असेल. हे मी अतिशय मराठीमध्ये व्यवस्थित तुम्हाला समजून देतोय. प्रत्येक वेळेस आपल्याला असंच करायचं आहे. वेगवेगळे इथे बॉल आणि प्लास्टिक ट्यूब आहे. काही ठिकाणी तुम्हाला बॉल्स असतील, कोन असेल, बॉल असेल, सिलेंडर असेल, अशा पद्धतीने उदाहरणं दिलेले असतील. नंबर ऑफ बॉल्स इज इक्वल टू, आता व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक ट्यूब हा फॉर्म्युला लिहायचा, पाय एच इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वन बॉल. व्हॉल्यूम इज द स्पेरिकल, मीन्स राईट हिअर 4/3 पाय R क्यूब. आता बघा इथे R वापरला, इथे R1 R2 वापरलेला आहे आपण, त्यामुळे आपल्याला काही त्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायला काही अडचण नाही. या ठिकाणी पाय आणि पाय कॅन्सल होतो. अतिशय सोपं आपल्याला या ठिकाणी मिळेल. पाय कॅन्सल झाला म्हणजे सगळा भागाकाराचा जो प्रश्न आहे तो कमी होऊन जातो. मग आता या ठिकाणी व्हॅल्यूज टाकूया आपण. एच, व्हॉट इज एच? एच इज द हाईट ऑफ दॅट सिलेंडर ऑर ट्यूब, दॅट इज 90. पुट हिअर 90 इंटू R1 स्क्वेअर. आता बघा R1 इज 30 अँड R2 इज 28. सरळ लिहायचं इथे 30 स्क्वेअर मायनस 28 स्क्वेअर. येस, डिव्हायडेड बाय, भागाकार करूया आपण, डिव्हायडेड बाय 4/3. हा तसंच राहील 4/3 इंटू 1 स्क्वेअर 1 क्यूब. रेडियस ऑफ दॅट बॉल इज 1, दॅट इज 1 क्यूब. याप्रमाणे मी या ठिकाणी विचारात घेतलं. आता हे सोडवायचं आहे. काय करणार मी, हा 3 डिनॉमिनेटरला येईल. म्हणजे इथे मी थोडा वेगळा विचार करतो बघा. 90 इंटू इन ब्रॅकेट, आता 30 स्क्वेअर मायनस 28 स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये बसत आहे. किंवा तुम्ही 30चा स्क्वेअर ऑफ 30 मायनस स्क्वेअर ऑफ 28, तुम्ही ॲक्च्युअली स्क्वेअर केलं तरी चालेल किंवा फॉर्म्युला वापरला तरी चालेल. मी या ठिकाणी फॉर्म्युला वापरतो. 30 मायनस 28
अँड 30 + 28. येस, डिवायडेड बाय आणि इंटू 3, कारण हा 3 जो आहे तो इथे वरती जाणार आहे. येस, इंटू 3, खाली फक्त राहील 4. हे फक्त कॅल्क्युलेशन मला या ठिकाणी करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन करणं किती सोपं आहे, सहज आपल्याला लक्षात येईल. इज इक्वल टू येस 90 इंटू, बघा ना, 30 - 28 दॅट इज 2 इंटू 30 + 28 म्हणजे 58 अँड इंटू 3 अँड डिवायडेड बाय 4. आता इथे सहज तुम्ही घेतलं तर इथे 2ने भाग जाईल, पुन्हा इथे याला भाग देता येईल तुम्हाला 45, म्हणजे काय काय उरेल बघा, 45 इंटू 58 अँड इंटू 3. तुम्हाला या सगळ्यांचा प्रॉडक्ट करायचा आहे. हा जर प्रॉडक्ट तुम्ही घेतला तर तो येईल 7830. 7830 बॉल्स. इतके बॉल्स मला लागतील टू मेक द सच अ ट्यूब ऑफ गिव्हन डायमेन्शन्स. दिलेल्या डायमेन्शन्सची ट्यूब तयार करण्यासाठी मला इतके बॉल्स लागतील 7830. मीन्स व्हॉल्यूम ऑफ 7830 बॉल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द प्लास्टिक ट्यूब. दिस इज द हॉलो ट्यूब. येस, म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला उदाहरणं या ठिकाणी सहज सोडवता येतात. येस, आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. हे तुमच्या मला असं वाटतं लक्षात आलेलं असेल. अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं उदाहरण हे आहे. याच्यामध्ये हॉलो ट्यूब जी आहे त्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच वेळा आपल्याला ते सिलेंडर असं दिसतं आणि पटकन आपण सिलेंडरचं व्हॉल्यूम घेतो. आपण जर टोटल सिलेंडरचं व्हॉल्यूम घेऊन टाकलं तर ते भरीव सिलेंडर असा विचार केला जाईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला इथे हा डिफरन्स अतिशय महत्त्वाचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पलकडे आपण जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे, एक्झाम्पल नंबर 4. अ मेटल पॅरलेलोपिपेड. पॅरलेलोपिपेड म्हणजे इट इज अ क्युबॉइड. येस, अ मेटल पॅरलेलोपिपेड ऑफ मेजर्स 16 सेंटीमीटर बाय 11 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. येस, वॉज मेल्टेड. बघा, त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे. वॉज मेल्टेड टू मेक कॉइन्स. आता काय करायचे आपल्याला, कॉइन्स तयार करायचे. अ मेटल पॅरलेलोपिपेड ऑफ मेजर 16 सेंटीमीटर 11 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. येस, वॉज मेल्टेड टू मेक अ कॉइन्स. हाऊ मेनी कॉइन्स वेअर मेड इफ थिकनेस अँड डायमीटर ऑफ ईच कॉइन वॉज. प्रत्येक कॉइनचा डायमीटर आणि ते किती दिलेले आहे तशा पद्धतीचे कॉइन्स मला तयार करायचे आहेत. थिकनेस दिलेले आहे 2 मिलीमीटर अँड डायमीटर इज 2 सेंटीमीटर. आपण 2 डायग्रॅम्स काढून घेऊ. अतिशय सोपं आहे. असा एक पॅरलेलोपिपेड मला दिला आहे आणि या पॅरलेलोपिपेडपासून तो मेल्ट करायचा आहे. अँड आफ्टर मेल्टिंग वी हॅव टू मेक द कॉइन्स of a thickness 2 millimeter and diameter 2 centimeter. This is the parallelepiped. Yes, length of this parallelepiped. बघा, हे जे डायमेन्शन्स दिलेले असतात हे कशा पद्धतीने क्रमाने घ्यायचे बघा. L, B आणि H असे हे घ्यायचे आहेत. मीन्स लेंथ इज 16 सेंटीमीटर. येस, B दॅट इज ब्रेड्थ इज 11 सेंटीमीटर अँड हाईट इज 10 सेंटीमीटर. म्हणजे अशा पद्धतीने मी हे डायमेन्शन्स घेतलेत, हे लक्षात घ्या. आता या मेटॅलिक जो पॅरलेलोपिपेड आहे या मेटॅलिक पॅरलेलोपिपेडला मेल्ट करायचं आहे. अँड आफ्टर मेल्टिंग मेक द कॉइन्स. आता त्या कॉइन्स अशा पद्धतीचं एक कॉइन आहे. हे कॉइन तयार करायचं आहे आपल्याला.
तुमच्या लक्षात आलं असेल की या कुठलंही कॉईन जर तुम्ही घेतलं, समजा 5 रुपयाचं नाणं घेतलं तर त्याची थिकनेस असते ती लक्षात घ्या. आता या ठिकाणी या कॉईनची जी थिकनेस आहे म्हणजे हा जो भाग आहे, दिस इज द थिकनेस, दिस इज 2 मिलीमीटर अँड डायमीटर इज गिव्हन, डायमीटर टोटल हा डायमीटर दिलेला आहे 2 सेंटीमीटर. बघा डायग्राममधून आपल्याला लक्षात आलेलं असेल. मग ज्यावेळेस पॅरलेलोपिपेड मला दिलेला आहे तर पॅरलेलोपिपेडचे डायमेन्शन्स काय आहेत? येस, हिअर L is equal to 16 centimeter, B is equal to 11 centimeter and H is equal to 10 centimeter. These are the dimensions of the parallelepiped. For coin, आता coin is a cylindrical shape. Coin is a cylindrical shape and hence for coin मी इथे असं म्हणतो कॉइन इज अ सिलेंडर. कॉइन इज अ सिलेंडर आणि म्हणून डायमीटर किती आहे? डायमीटर इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. देन व्हॉट इज रेडियस? रेडियस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. हे सगळ्यांना आपल्याला लगेच कळेल. आता याची जी हाईट घ्यायची, कारण इथे पण एच आहे बघा. आता या सिलेंडरची याची जी हाईट आहे, हाईट मीन्स द थिकनेस ऑफ दॅट कॉइन. हाईट मीन्स द थिकनेस ऑफ दॅट कॉइन. म्हणजे आपण ही कॅपिटल एच घेऊया. कॅपिटल एच इज इक्वल टू 2 मिलीमीटर. नाउ कन्वर्ट दिस 2 मिलीमीटर इंटू द सेंटीमीटर मीन्स दॅट 0.2 सेंटीमीटर. दिस इज द हाईट ऑफ दॅट कॉइन और वी कॅन से दॅट थिकनेस ऑफ दॅट कॉइन. येस. नाउ नंबर ऑफ कॉइन्स इंटू volume of the one coin is equal to volume of the parallelepiped. बघा असे किती कॉइन्स तयार होतील असं मला काढायचं आहे. म्हणजे नंबर ऑफ कॉइन्स वी हॅव टू फाइंड. आपल्याला नंबर ऑफ कॉइन्स विचार करायचा आहे. कॉइन इज अ सिलेंड्रिकल शेप. म्हणजे सरळ आता मला या ठिकाणी व्हॉल्यूमचं डिव्हायडेशन करायचं आहे. व्हॉल्यूम मला त्या ठिकाणी भागाकारात घ्यायचं आहे. किंवा आपण इथे असं जर म्हटलं तर नंबर ऑफ कॉइन्स इंटू व्हॉल्यूम ऑफ वन कॉइन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड. येस, अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. मग आता मला काढायचं आहे नंबर ऑफ कॉइन्स. त्यामुळे मी या ठिकाणी फॉर्म्युला लिहिणार नंबर ऑफ कॉइन्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ अ कॉइन. अ कॉइन मीन्स वन कॉइन. हे लक्षात घ्या. आता याचे व्हॉल्यूम्स, त्याचे फॉर्म्युलेस मला लिहायचे आहेत. इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड L इंटू B इंटू H. दिस इज द व्हॉल्यूम. क्युबॉइडचं व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे. L इंटू B इंटू H. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ कॉइन. कॉइन इज द सिलेंड्रिकल अँड हेन्स व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज पाय r स्क्वेअर H. राईट हिअर पाय r स्क्वेअर कॅपिटल H. बघा आता मी या ठिकाणी फॉर कॉइन कॅपिटल H घेतलेला आहे म्हणून त्या ठिकाणी H लिहिला. इज इक्वल टू पुट द व्हॅल्यूज 16 इंटू 11 इंटू 10. व्हॅल्यूज टाकल्या डिवायडेड बाय पाय. व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7 इंटू r स्क्वेअर. r इज 1. रेडियस ऑफ दॅट कॉइन इज 1 सेंटीमीटर. हे बघा डायमीटर 2 दिलेला आहे, रेडियस इज 1 आपण लिहिलेलं आहे इथे. इंटू H. H मीन्स 0.2 सेंटीमीटर. आपण ते सेंटीमीटरमध्ये टाकणार कारण बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज कशा आहेत सेंटीमीटरमध्ये. मी त्या ठिकाणी व्हॅल्यूज टाकल्या. काय करावं लागेल मला तर हा जो 7 आहे हा वरती न्यूमरेटरला जाईल. म्हणजे 16 इंटू 11 इंटू 10 इंटू 7 डिवायडेड बाय
हा 22 या ठिकाणी येईल. बघा आता 0.2 आहे, याचा अर्थ आहे 2/10. बघा कॅल्क्युलेशन कसं सोपं करायचं. इथे मी जर 2/10 लिहिलं तर 10 पुन्हा न्यूमरेटरला जाईल, म्हणून पुन्हा इथे लिहितो 10 अँड इंटू 2. येस. आता हे आपल्याला डिव्हाइड करायला सगळ्यात सोपं असेल. काय काय डिव्हाइड करता येईल आपल्याला बघा. 11 2 जा 22. येस. या ठिकाणी मला गुणाकार करता येईल. नंतर हा या 2ने 2 आणि 2 किती होईल 4. 4 चौक 16 म्हणजे या ठिकाणी 4 येईल. म्हणजे 4 इंटू 10 इंटू 7 इंटू 10. आता प्रॉडक्ट घ्या. 7 चौक 28 28 इंटू 100 दॅट इज 2800 कॉइन्स. किती कॉइन्स मिळत आहेत मला. 2800 कॉइन्स were made when we melt the such a type of parallelepiped having the given dimensions. दिलेल्या डायमेन्शन्स नुसार आपल्याला इतके कॉइन्स त्या ठिकाणी मिळतील. हे अतिशय सोपी उदाहरणं असे या ठिकाणी आपल्याला दिलेली असतात आणि या सगळ्या सोप्या उदाहरणांचा विचार करून आपल्याला सहज पेपरमध्ये दिलेले असतील जी उदाहरणं आहेत ती सहज विचार करून सोडवता येतील. एक गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी की आपल्याला कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. कॅल्क्युलेशन अतिशय चांगल्या प्रकारे आलं पाहिजे. हा विचार नेहमी आपण या ठिकाणी करायला हवा. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. तर या नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये मला डायमीटर अँड लेंथ ऑफ अ रोलर. येस. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. मी ते उदाहरण वाचतो म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल. एक्झाम्पल अशा पद्धतीने द डायमीटर अँड लेंथ ऑफ अ रोलर इज 120 सेंटीमीटर अँड 84 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. तर एक रोलर आपल्याला माहिती आहे की आपल्याला ग्राउंड प्रेस करण्यासाठी आपण जो काही रोलर वापरतो तो अशा पद्धतीने एक थोडक्यात डायग्राम आपण या ठिकाणी काढूया. दिस इज द रोलर. येस. आता या रोलरचा डायमीटर आणि लेंथ आपल्याला दिलेली आहे. काय काय बाबी दिलेल्या आहेत त्या आपण त्याच ठिकाणी लिहूया. डायमीटर अँड लेंथ ऑफ द रोलर इज 120 सेंटीमीटर. दिस इज द डायमीटर अँड लेंथ इज 84 सेंटीमीटर. आता लेंथ जी असते या रोलरची, तो रोलर असा होरिझॉन्टल ठेवला असतो म्हणून आपण त्याला लेंथ असं म्हणतो. तो जर असा व्हर्टिकल केला की लेंथ बिकम्स द हाईट ऑफ दॅट रोलर. म्हणून या ठिकाणी this length means the height is equal to 84 सेंटीमीटर. येस. या रोलर्सच्या बाबत आपण या ठिकाणी विचार करूया. पहिला भाग दिला आहे आपल्याला डायमीटर ऑफ रोलर इज इक्वल टू 120 सेंटीमीटर. आता 120 सेंटीमीटर मीन्स रेडियस मला काढायची. रेडियस ऑफ रोलर is equal to 120 divided by 2 is equal to 60 centimeter. Yes. This is the value. Yes. आता एकदम एक्झाम्पल आपण वाचूया. लगेच आपल्याला लक्षात येईल की द डायमीटर ऑफ द रोलर इज 120 सेंटीमीटर अँड लेंथ इज 84 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. टू लेव्हल द ग्राउंड 200 रिव्हॉल्युशन्स ऑफ द रोलर आर रिक्वायर्ड. एक ग्राउंड आहे, ते ग्राउंड आपल्याला प्रेस करण्यासाठी किती रिव्हॉल्युशन्स लागतात या रोलरचे, तर 200 रिव्हॉल्युशन्स आर रिक्वायर्ड. देन फाइंड द एक्सपेंडिचर टू लेव्हल द ग्राउंड ऑफ द रेट ॲट द रेट ऑफ ₹10 पर स्क्वेअर मीटर. एका स्क्वेअर मीटरचा रेट आहे 10 रुपीज.
तर यानुसार मला ते ग्राउंड प्रेस करण्यासाठी किती खर्च लागेल, एक्सपेंडिचर. येस, वी हॅव टू फाइंड द एक्सपेंडिचर हिअर. मग असा विचार करूया आपण की हा जो रोलर आहे त्या रोलरची रेडियस मला मिळाली आहे, हाईट मला मिळाली आहे. हाईट मीन्स दॅट इज द लेंथ. आपण इथे म्हणूया की लेंथ ऑफ रोलर म्हणजेच एच इज इक्वल टू, बघा लेंथ ऑफ रोलर मी लिहिलं आहे पण एच लिहिलेलं आहे. एच इज इक्वल टू किती आहे, 84 सेंटीमीटर. येस, हा भाग आपण या ठिकाणी घेतला. आता व्हेन धिस रोलर completes one revolution, it press the ground is equal to its curved surface area. ज्यावेळेस तो रोलर एक रोटेशन पूर्ण करेल, बघा हा रोलर आहे, हा ज्यावेळेस एक रोटेशन पूर्ण करेल त्यावेळेस तो रोलर त्याच्या सरफेस एरिया एवढं ग्राउंड प्रेस करेल. येस, means ground pressed or area of the ground pressed by the roller in one revolution is equal to its curved surface area. हा भाग आपण लक्षात ठेवायचा. आणि मग हा लक्षात असल्यानंतर मला काय काढायचं आहे आता, तर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द रोलर. येस, हिअर कर्व्ड सरफेस एरिया, curved surface area of a roller is equal to, आता roller is a cylinder and that's why curved surface area of the cylinder is 2 pi r h. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती असेल, 2 pi r h. yes, now only put the values. 2 into पाय, पायची व्हॅल्यू आपण टाकूया 22/7. रेडियस, व्हॉट इज रेडियस, 60. व्हॉट इज हाईट, हाईट इज 84. येस, हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला इथे भाग देता येईल. 7 या ठिकाणी 12चा भाग जाईल, 12 7 84 बरोबर. या ठिकाणी मिळेल आता 2 into 22 दॅट इज 44 into 60 and into 12 इज इक्वल टू, या सगळ्यांचा जर तुम्ही प्रॉडक्ट घेतला तर तुम्हाला मिळेल 31,680. 31,680. येस, सेंटीमीटर स्क्वेअर. बघा, दिस इज सेंटीमीटर स्क्वेअर. मग आता आपल्याला जे कॉस्टिंग दिलेलं आहे, आपल्याला जे एक्सपेंडिचर काढायचं आहे त्याचा जो रेट दिलेला आहे तो 10 रुपीज पर स्क्वेअर मीटर असा दिलेला आहे. मग सुरुवातीला हे उदाहरण सोडवताना हे सेंटीमीटरचं मी मीटरमध्ये करून घेतलं तरी चालेल, किंवा आपण असंच राहू दिलं तर आता याचं कन्व्हर्शन मला मीटर स्क्वेअरमध्ये करावं लागेल. तर त्याच्यासाठी 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10,000 सेंटीमीटर स्क्वेअर. 10,000 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 मीटर स्क्वेअर. येस, म्हणजे काय करावं लागेल मला की हा जो एरिया प्रेस इन 1 रिव्हॉल्युशन, एका रिव्हॉल्युशनमध्ये एवढा सेंटीमीटर स्क्वेअर एरिया प्रेस झालेला आहे. म्हणजे किती मीटर स्क्वेअर एरिया प्रेस झालेला आहे, तर इज इक्वल टू 31,680 डिवायडेड बाय 10,000. याला 10,000 ने डिवाइड करा, तुम्हाला किती मिळेल, तर 1 2 3 3 घरं आपल्याला सरकवायचे, म्हणजे 3.168 मीटर स्क्वेअर एरिया विल बी प्रेस्ड बाय 1 रिव्हॉल्युशन ऑफ दॅट रोलर. त्या रोलरच्या एका रिव्हॉल्युशनमध्ये एवढा एरिया तो प्रेस होईल. येस, मग आता एरिया ऑफ द ग्राउंड लेव्हल्ड इन 1 रिव्हॉल्युशन इज इक्वल टू दिस. इथे मी लिहितो आता एरिया ऑफ ग्राउंड प्रेस्ड इन किंवा लेव्हल्ड, बरोबर. प्रेस आपण लेव्हल म्हणूया, लेव्हल करण्यासाठी
leveled in 1 revolution is equal to 3.168 meter square. Then area leveled in 200 revolutions. आता 200 रिव्हॉल्युशनमध्ये किती असेल तर 3.168 इंटू 200. येस, मला 200ने त्याला काय करावं लागेल, गुणावं लागेल. 200ने गुणल्यानंतर काय घडेल, आन्सर काय येईल तर 633.6 मीटर स्क्वेअर एवढा एरिया 200 रिव्हॉल्युशनमध्ये लेवल होईल किंवा प्रेस होईल. येस, मग एक्सपेंडिचर मला काढायचं आहे. एक्सपेंडिचर किंवा आपण त्याला म्हणूया कॉस्ट ऑफ लेव्हलिंग ऑफ अ ग्राउंड. कॉस्ट ऑफ लेव्हलिंग इज इक्वल टू रेट काय आपला 10 रुपीज पर स्क्वेअर मीटर. म्हणजे या ठिकाणी एवढा एरिया घ्यायचा आहे आपल्याला 633.6 मीटर स्क्वेअर इंटू 10 रुपीज पर स्क्वेअर मीटर. येस, तो जर तुम्ही घेतला तर येईल 6,336 रुपीज. येस, एवढे रुपीज तुम्हाला त्या ठिकाणी लागतील. दिस इज द एक्सपेंडिचर टू प्रेस ऑर टू लेव्हल द ग्राउंड यूजिंग धिस रोलर ऑफ धिस डायमेन्शन. या डायमेन्शनच्या रोलरने आपल्याला एवढा कॉस्टिंग या ठिकाणी लागेल, एवढा एक्सपेंडिचर लागेल. अशा पद्धतीने अतिशय सोप्या प्रकारे आपल्याला हे उदाहरणं सोडवता येतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून याच्यातलीच काही महत्त्वाची उदाहरणं नक्की घेणार आहोत. हे उदाहरणं सोडवताना थोडंसं आपल्याला कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. आपण कॉन्सन्ट्रेशनने विचार करायचा आहे, ते आकलन करून घ्यायचं आहे, ते उदाहरण समजून घ्यायचं आहे. योग्य असा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. जे काही डायमेन्शन्स दिलेले आहेत ते डायमेन्शन्स करेक्ट आहेत की नाही, त्याचे युनिट्स करेक्ट आहेत की नाही, ह्या बाबी आपल्याला त्या बाबींकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण पुढचे जे याच्या नेक्स्ट जे एक्झाम्पल्स आहेत, पुढील जे उदाहरणं आहेत ते सोडवणार आहोत. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूया.